नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज। भारतरत्न श्रद्धेय अटलजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एकता अकोली क्रिकेट अकॅडमी आणि गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विदर्भस्तरीय अटल चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शानदार समारोप झालाय। रोहन 11 अमरावतीने अंतिम सामना जिंकलाय। स्पर्धेचा चषक उंचावला आहे। चला याची सविस्तर माहिती घेऊया। विदर्भस्तरीय अटल चषक स्पर्धेत 16 संघांनी दमदार कामगिरी करत सहभाग नोंदविलाय। फायनल सामना रोहन 11 अमरावती आणि प्लान मूर्तिजापूर यांच्यात खेळला गेलाय। प्लान मूर्तिजापूरने पहिल्यांदा फलंदाजी करत 8 ओव्हरमध्ये 50 धावांचे आव्हान उभे केलेत। प्रत्युत्तरात रोहन 11 अमरावतीने 7व्या ओव्हरमध्ये 3 गडी राखून सामना जिंकला। विजेत्या संघाला 51,000 रुपये रोख व चषक प्रदान करण्यात आलेत। द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या प्लान मूर्तिजापूरला 21,000 रुपये व चषक, तर तृतीय क्रमांक नागपूर कॅम्प संघाला 11,000 रुपये व चषक देण्यात आला। याशिवाय उत्कृष्ट खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट कॅच आणि बेस्ट सिक्स अशा विविध पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले। बक्षीस वितरण समारंभात पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि माजी विभागीय क्रीडा उपसंचालक विजय संतान यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली। त्यांच्यासोबत तुषार भारतीय, माजी महापौर चेतन गावंडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। भारताचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आम्ही अनेक कार्यक्रम घेतो आहे। मागे अटल दौड झाली, व्याख्यानमाला झाली आणि आता अटल चषक आम्ही या ठिकाणी टेनिस बॉलची घेतलेली आहे। विदर्भस्तरीय ह्या मॅचेस आज अंतिम टप्प्यामध्ये आहे। विदर्भातून 16 चमूंनी भाग घेतला। त्याच्यामध्ये चंद्रपूर आहे, नागपूर आहे, मूर्तिजापूर आहे, अमरावती आहे, अकोला आहे। या ठिकाणाहून आज या ठिकाणी सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचेस सुरू आहेत। सेमीफायनलमध्ये मूर्तिजापूर विरुद्ध नागपूरमध्ये मूर्तिजापूर जिंकली आहे आणि इकडे HUPM विरुद्ध सोहन 11मध्ये रोहन 11 जिंकली आहे। त्यामुळे या दोघांमध्ये आता फायनलची मॅच होते आहे। थर्ड प्लेससाठी नागपूर विजयी झालेली आहे। मला असं वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणच्या स्पर्धा झाल्या आहेत। मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे। राज्यस्तरावर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जी नावाजलेली खेळाडू आहेत त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी भाग घेतला आहे। आम्हाला अतिशय आनंद होतो आहे की आज या मैदानावर जे अकोलीचं मैदान आहे, जे म्हाडाकडून आम्ही महानगरपालिकेकडे हस्तांतरित करून घेतलं, त्या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने स्पर्धा या ठिकाणी झाला आहे। खऱ्या अर्थाने या जमिनीचा उपयोग, या मैदानाचा उपयोग झाला आहे। मी सगळ्या स्पर्धकांचं स्वागत करतो आयोजक म्हणून। अकोली एकता क्रिकेट क्लब आणि गुरुकुल संस्था आणि तुषार भारतीय मित्रमंडळाच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे। मी सगळ्या खेळाडूंचं स्वागत करतो आणि पुढच्या वेळी यापेक्षा मोठ्या संख्येने ओपनच्या टुर्नामेंट आम्ही या ठिकाणी घेणाराचं मानस आहे। मी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, दीनानाथ नमातेजी, त्यानंतर पोलीस विभाग, त्यानंतर महानगरपालिका, विद्युत विभाग यांचं सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आम्हाला सहयोग दिला। खास करून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला अंपायर उपलब्ध करून दिले आणि निपक्षपणे कुठल्याही टीमचा या क्षणापर्यंत कुठलीही तक्रार नाही, त्यामुळे आम्ही हे यशस्वी करू शकलो। मी सगळ्यांना धन्यवाद देतो। बक्षिसाचं स्वरूप यामध्ये पहिलं बक्षीस 51,000 आहे, दुसरं बक्षीस 21,000 आहे आणि तिसरं बक्षीस 11,000 आहे आणि विविध बेस्ट बॉलर आहे, बेस्ट बॅट्समन आहे, बेस्ट प्लेअर आहे, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच आहे, मॅन ऑफ द सिरीज आहे, ते पण या ठिकाणी आम्ही बक्षीस ठेवलेले आहे। हल्की डाली हुई गेंद सीधा मोहसिन भाई के हाथों में और इसी के साथ पहली विकेट का पतन होती है। आणखी अशाच रोमांचक खेळाच्या बातम्यांसाठी आमच्या सोबत रहा। अटल चषकाच्या या यशस्वी स्पर्धेसाठी आयोजकांचे अभिनंदन आणि विजेता संघांना शुभेच्छा।